बोलायचं ते तुम्ही का आडीचा सुरुवातीला तीच भूमिका मांडली आपल्या आठवत असेल की ज्यावेळी ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळी कोणी मराठा विरोध नाही केला ना, विरोध बोलला नाही. आता मराठा समाजासाठी जेव्हा मागतो त्यावेळी तुम्ही काय विरोध करता? हीच माझी भूमिका नाही, पहिली. आता भेटायला आले ना तुम्ही दोघं. आता लोक सुरू कोण भेटायला गेले आणि ती अय्यालगड सभा घ्यायला जाते जमतं का? तेव्हा मग मराठ्याचा एक बी आमदार एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत, संविधानाच्या पदावर आहेत, तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका. एकही मराठ्याचा आमदार खासदार नेता म्हणला नाही का? जाते तर जाऊ दे, गरीबाच्या लेकरासाठी जातात असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात. आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले, संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे. मग कुठं जातो रे बोचे? तुमचे गेले ना, आमच्या लोकांनी नाडिलं. तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता. आमचे मराठ्यांचे नेते खासदार आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे. तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो होऊ दे ओबीसीचं लेकराचं कल्याण. अरे तुम्ही नेते आहेत ना रे, तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या. त्यांचे गॅजेट आहेत, यांना 67ला दिलंय आरक्षण, त्याच्यानंतर 89ला दिलंय आणि 94ला दिलंय. एका GR वर आमचे 150 वर्षाचे गॅजेट आहेत, 150 वर्षाचे. तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं, मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं मग दोघाचं भांडण. मला सातारा संस्थांचा GR पाहिजे, केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. सातारा संस्थांच्या मध्ये उद्या आपलं अडकलं घोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करा तुम्ही मग? 94चा अडका मग. असं नाही तसंच होईन ना मग, होय ना, बरोबर आहे. 94चा अडका. ए बाकीचे ना चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असतात, त्यांचं पण अडकण ना. असं कसं म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करा एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटना दुरुस्त झाल्यात आणि त्या घटना दुरुस्तीचे कायद्याच्या पुढे जवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा, त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती त्या याची केस होती त्या आरक्षण कोणचा लॉ सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून? त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. इंदिरा साहनी 52%ला इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51%च आहे ते पाटील. इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिलं, सुप्रीम कोर्ट शटडाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता EWS करते, EWS ला भारत सरकारने 10% वाढून दिलं. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून गेली EWS मध्ये, भारत सरकारच्या EWS प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटना दुरुस्ती करायची, काय करायची त्या देशभर. तुम्ही सातारा संस्थांचा GR काढा, तुम्ही ते GR काढा, कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे GR काढता येत नाहीत. ही महाराष्ट्रात देशात पहिला GR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन आहे. हैदराबादचा काढलेला तुम्ही. यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता, हे सांगतो बघ मी तुम्हाला. आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं, संपलं विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्यांचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको झापू, तर कोणाला झापू. आता 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 विषय इकडे आला पुन्हा की आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत. आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. हैदराबादचा जो GR काढला आपण तो टिकण्यासाठी इतका मी त्यासाठी श्रम घेतले. म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संसदेमध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे. पण त्यात आपण जर आता सातारा गाडीत काही कळलं गेलो ना, तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो भरपूर शाळेमध्ये की सातारा गाडीत तर जे आणखीन पाहिजे आपल्या ॲडव्होकेट जनरलचं, अटॉर्नी जनरलचं मत घेऊ आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या, की याच्यात काही असंच. कारण दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. आता त्याला विचारून जर त्याच्या एकमेकावर परिणाम होत असेल तर काढू आपण सातारा गेटसुद्धा, काय अडचण नाही. त्याचं आपण फर्म नाही काढणार असं नाही आहे. तर याच्यावर तो ओव्हर ह्या GRमुळे त्या GR परिणाम होत नसेल तो काढून टाकू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा म्हटलं आपण काढू. फक्त एक कायद्याचे कुठं उद्या जर त्याला की याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुन्हा सरकारच दाखवू देणार की तुम्ही पाहिलं नाही. आम्ही कायद्यातच सांगतो ना साहेब, आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा GR काढता येत नाही.
आधार असल्याशिवाय रजिस्ट्री असल्याशिवाय तलाठी फेर उडू शकत नाही, मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही. बरोबर तुमचं म्हणणं आहे. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. सातारा संस्थांचा ओपिनियन घ्या ना साहेब, ॲडव्होकेट जनरलचं नाही आपण घेतो ओपिनियन. ईजीचंच म्हणणं तसं होतं. मग आम्ही काय केलं, मग ईजीच्या बरोबर एक सिनियर काउन्सिल ओपिनियन असतो की कॉन्स्टिट्युशन लॉयर जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा कसा टिकला म्हणा एजी साहेबाला. आपण त्यांना घ्यायला लावतो. हे बी बोला ना, एजी साहेबाला म्हणा 94चा कसं काय टिकला, 1994 जर आधार नसून. बोलून आपण सातारा जिल्ह्याचा यांचे जे विषय आहेत ना 94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक याच्याकडनं लेखी याच्यावरती एक ओपिनियन मागू याचीच. कसं आहे तर ते ठीक आहे म्हणतात ते 94 पर्यंत करा, वेगळ्या मुद्द्याचा मुद्दा आपला तो. पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिनियर काउन्सिल जो पण याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही साहेब. तुम्हाला आत्ताच सांगतो, ती नियमावली तुम्हाला 2001ची 2000 कायद्याची 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे, तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे, तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे. नाही तर ते होत नाही, असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये, 31ची लावू नये, 1800 पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत. कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं, हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. नाही, पण त्यावेळी आपल्या सूचना आपली जर झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्जमध्ये जाऊन सुद्धा ते डाटा सोर्स केला की कोणत्या नोंदी आहेत, काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही, पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहेत, स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ज म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा बुडवत आहे तो शिंदेसाहेब जाऊन त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे GR काढून चालवायला, ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला. GR मध्ये सुलभता आणा ना, ते GR मध्ये कमून टाइम लावायला लागले, कशामुळं मराठवाड्यातले टाइम का? हे आता एकच आहे का टाइम बरोबर आहे. हैदराबाद या संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली, पण तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा कामामध्ये वेळ गेलेला आहे. पण 2 गोष्टी आहे म्हणजे 58 लाख डाटा आपल्याला उपलब्ध करून देणं हा पहिला भाग, आणि या हैदराबाद गॅजेटचे आणखीन अंमलबजावणी करताना गती देणं हा त्याला एक दुसरा भाग. त्याला थोड्या देतच नाहीये ते. नाही देऊ आपण त्याला. नाही देतच नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस फोनवर सांगितलंय का नाही, तुम्हाला लय झालं त्या 2 महिन्यात फक्त मी बोलत नाहीये. नसतं त्याच्या आधी वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्हाला, वेळोवेळी सांगितलं की हे करायचं. तुम्ही तुमचे पण तेच रिप्लाय आहे, तर माझे पण तेच आहेत. खाली अधिकारी करत नाहीये. आपण आमदाराला सांगू, आमदाराला पुढे टाईम हे करायला. आमदाराचं मागं मरणाचे लचंड कोणा टाईम आहे तुम्ही नाही ना. आता ते लचंड त्यांना 29ला कळत, तवर नाही कळणार त्यांना 29ला कळत. आत्ता नाही, आता त्यांच्या मग टाईम बी नाही. आणि काय इतके पॉवर ते अधिकारी त्यांचे चलू पण देत नाही. आता मी ते आपण जे फेब्रुवारी 2026 फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या, हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट हे 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत मराठे. ज्याच्याकडे 67चा खासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका. सणासण वाटप सुरू होईल. खासर पत्रकामध्ये धरलं ते गुरु याच्यामध्ये, पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की ते नंबर आहेत. फडणवीस साहेबांनी जर सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, संख्या आहेत त्यांच्या, मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, तर उद्या सकाळी लाईन लागा. बाकीचं मला काहीही बोलता येत नाही. त्यांनी जर उद्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर करून टाक. GR मी काढलाय, कायद्यानं काढलाय, आधार घेऊन काढलाय, आणि चल दे प्रमाणपत्र. उद्या सकाळी सुरू होते, साहेबांशी बोलतो आम्ही. उद्या सकाळी सुरू होते. नसता हे 10 महिने गेले, असेच पुन्हा 10 महिने जाणार. माझी भावना फक्त तुम्ही समजून घ्यावं. शॉर्टकट शब्दात तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं. नसता हे होत नाही, अजिबात होत नाही. गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळत नाही. फडणवीस साहेब म्हणले की सुरू. उद्या सकाळी त्यांनी सांगावं, आत्ता सांगावं. त्यांच्या विरोध असं कारणच नाहीये. मी कुठे विरोध म्हणला आहे का तुम्ही म्हणायला तर राव, त्याला काय अर्थ राव. मग हे त्यांनी सांगायचं म्हणजे त्यात सांगितलं त्यांनी काही वेगळं सांगितलं का नाही ना. आता काही लोक काम करत असतात. आता आपण म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय विनंती करू, थोडं टाइम बाउंड करा, निश्चित सांगा. टप्पर नाही अधिकाऱ्याची. फडणवीस साहेबांनी सांगितलं हो, आम्हाला ठोकलेले अधिकारी मोठाले अधिकारी झालेत पोलिस. आता साहेब आणि CM साहेब विभागीय आयुक्त तिथं बोलले. विभागीय आयुक्ताला आता घरोघर जायला सांगितलं. घरोघर जायला सांगितलं. जे नाही अर्ज केला तरी त्या सरकारी अधिकारी तिथे दारात जायचं. अतिशय गांभीर्य सांगितलं. आता लोक तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका म्हणलं.
आता सूचना दिल्या की घरोघर जाऊन मला एक महिना सांगा किती वेळा तुम्ही घरी गेले, किती वेळा दाखले तुम्हाला मिळाले, किती पुरावे मिळाले. आता लोक तुमच्यावर येणार नाही, तुम्ही लोकांपर्यंत. मी आता तेच बोललो ना, फडणवीस साहेबांनी सूचना जर दिल्या, मराठवाड्यातले लोक प्रमाणपत्र वाचून राहतच नाहीत. तुम्ही फक्त एक त्यांना महिना वाट अडचण आली पहा, साहेब. फक्त एक महिना वाट पहा. हे घरोघर लोक पाठी जातील. तुम्ही मला फोन करा काम झालं आता फक्त हे तुम्हाला मी सांगतो ना. ते म्हणजे तुम्ही हैदराबाद घ्यायचे प्रमाणे 1 महिन्याच्या आत देणार. हो घरोघर पण लोक पाठवतो ना, द्या मला लेखी ते देतो तुम्हाला. फडणवीस साहेबच. माझं ते किती राहिलं तुम्हाला समितीचा अध्यक्ष म्हणले किती पाटील. तुम्ही काही आता देताना आम्हाला तुम्हाला वाटलं आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बदलाय थोडा दाटू मोठे नाही बरं का खरोखरचा. तुम्ही काही देताना लिहून समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही. आता घरोघर समाजाला जायला हे पण सांगितलं बघितलं. लोकांना. जसं आपली ते साहेबांच्या आजच्या आयुक्त कार्यालयातला अवतार आम्ही फार वर्षांनी पाहिला, फार वेगळा अहो मी टाईट केलं इकडून तुम्हाला काय माहिती तुम्ही आज मी टाईट केलं म्हणून ते पळायलेच नाही ते नाही आमच्या खोटा